लबाड सासू ढोंग करते. हॅलो, हा बोल जागृती. कसं काही फोन केला बाया? सकाळ सकाळी कशी आठवण काढली का माझी? हा, कुठे जायचंय म्हणे? दादरला. काय करायला? शॉपिंग? नाही देवा, मला नाही बाई जमणार शॉपिंगला घ्यायला. घरात काय लय काम असते बाई, लय काम असते माझ्या घरात. हा, ती काय बोललीस? तीन तीन सुना असून काय उपयोग? मी नाही ना बाई तुझ्यासारखं सुनांना काम सांगत. माझ्या सुना म्हणजे माझ्या लेकी आहेत, लेकी. माझं सोनं बेटा, माझं रोम बेटा, माझं मोना बेटा. माझ्या सुनांना मुलांप्रमाणे सांभाळते ग. हा, लय जीव प्राण आहे माझ्या सुनांवर माझं. हा, एक काम करणार, तुला जायचंच आहे ना, तर ती आपली मनीषाताई आहे ना, तिला घेऊन जा ना शॉपिंगला. हा, बाय बाय काय बोललीस? मनीषाताई आजाला पोरगी बघायला गेली? हा, हे आणि कधी झालं बाया, मला तर माहितच नाही. एक काम कर, जाऊ दे, मनीषाताई नाही तर नाही, आपली दुर्गा तांडेकर आहे ना, तिला घेऊन जा शॉपिंगला. तिला मला लय कळतंय शॉपिंग मधलं. जा तिला घेऊन, तिला मजा बी येते. कुठे गेली दुर्गा? तिला घेऊन जा, घेऊन जा. हा, बर बर, जाऊ का मी आता? ठेवते जरा, माझ्या बेटांसाठी नाश्ता जेवण खायचंय मला. बरं ऐक की, ठेवायच्या आधी एक काम कर, त्या आजीला पोरगी पसंत आली की नाही ते कळ बर का मला. हा, चल चल ठेवते, बाय बाय. तुम्हाला म्हणून सांगते, तीन तीन सुना आहेत मला. तीन तीन सुना असून एकीच्या हातचं चहा प्यायची सोय नाही मला. आता काय करू? थांबा, लई भूक लागली राव मला. थोडं केळी खाऊन घेते थोडीशी. यांना माहित होऊ नाही ना तर द्यायचीच नाही जेवण मला. कोण येत तर नाही बया. लय खाल्ली बाबा केळी, आता कुठं पोट शांत झाला. आता मारते बघा सुनांना हाका, म्हणजे कसं जरा संशय येणार नाही. रोमा, अगं ये सोनाले, अगं मोना, कुठं मेलत ग तिघीच्या तिघी? अरे या की ग सोनाले. अय्यो अम्मा, काय झालं? कशाला एवढा हाका मारतीय? अगं या म्हातारीला काय नाश्ता देणार आहो की नाही देणार का? उपाशीच ठेवायचं ठरवलंय तुम्ही लोकांनी. अय्यो अम्मा, थांबा की. छे छे, तुम्हाला आम्ही उपाशी? छे छे, असं होणारच नाही. थांबा की, मी आत्ताच तुम्हाला फास्ट नाश्ता आणते. आण बाई आण, लवकर आण ते नाश्ता, लय भूक लागले का पोटाला माझ्या. अरे अम्मा, थांबा की, जरा दम धरा, आणतेच. बर, ए मोना इकडे ये ग जरा. त्या बाकीच्या दोघी कुठं राहिल्यात ग? त्या सोनालीला मी भांडी घासायला सांगितली होती आणि त्या रोमाला घर झाडून घ्यायला सांगितलं होतं. कुठं राहिल्यात त्या दोघी? अम्मा, दोघी काय बसती? मला वाटते दोघी रील्स बनवत असते. मी आलच अम्मा. जा जा, तू रील बनवते होय? आता बघते त्यांना, येऊ देते. सोनाले, अगं ये सोनाले, अगं ये.
माझे फोटो काढा, स्वतःचे काय काढायला लागला हो? नुसतं बायकोचं बैल झालायस र. झाले की आता लग्नाला 6 महिने आणि किती बायकोच्या माग माग फिरशील र. अवय आत्या, यांनी आम्ही रील बनवत होतो ना, सध्या गुलाबी साडी ट्रेंडवर हाय नव, हाय की नाही हो? बराबर ना? अगं ए सोनाले, किती वेळा सांगितलंय तुला ते मला आत्या म्हणू नको म्हणून. आता काय तू पारशीत आहेस होय? मुंबईत आहेस मुंबईत. या आत्या कसं खेळगड वाटते बाबा. शी, परफेक्ट आहे. मला कसं आई म्हण किंवा अशी मला मॉम म्हण. चुकलं आत्या, सॉरी आई. सूरज बाळा, आणि किती उशीर बायकोचा पदर धरून उभा राहशील र. जायचं नाही होय तुला ऑफिसला? अवय आत्या, आज कसलं हापीस, आज तर संडे हाय, सुट्टीचा दिवस, म्हणून तर आम्ही दोघं रील बनवत होतो ना छानपैकी. बाई बाई, मला तर माहितच नाही आज संडे म्हणून सुट्टी असते. सुट्टी आहे म्हणून काय घरच्या कामाला पण सुट्टी आहे का ग? हा, तुला भांडे घासून घ्यायला सांगितली होती, ती झाली का भांडे घासून? होय घासली की. ह्यांनी केली ना माझी मदत, दोघांनी मिळून कशी घसघसाच घासली बघा. बाय 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 बाय, माझ्या ह्या वाघासारख्या पोराला हिने भांडी घासायला सांगितली आणि तू रे घोड्या तिने खास म्हणली भांडी तर तू घासलंस होय. मला तर कधी एक चहाचा कप सुद्धा विसरून दिला नाही. तिची मात्र सगळी कामं करतोस काय? हा, सॉरी आई, सॉरी. काय तुझं सॉरी बिरी नको मला. आज संडे म्हणा, हो जा मटण घेऊन ये जा. आई, त्रागा करून घेऊ नको, मला माहिती आहे तुला चाप खायचे. हा, आणि तुला पण काय कलेजी ना, आत्ता घेऊन आलो मटण. आई, हा मटण किती आणू नेमकं? हा, मटण अहो, मटण. काय तुम्ही पण एवढं माहित नाही तुम्हाला? आपल्या घरात 5 किलो मटण लागतंय, 5 किलो. 4 किलो तर आईच खाती आणि 1 किलो आपल्या सर्वांसाठी. हाय का नाही आत्या, बराबर ना? अगं ये सोनाले, मी वय राक्षसी नाही होय 4 किलो मटण खायला. हा? बाबाच म्हणत होतं म्हातारीला 4 किलो मटण लागतंय म्हणून. आत्याला सोड. येऊन दे त्या म्हाताऱ्याला, आता फक्त एक चांगलं तिंका दाखवते त्याला. अच्छा 2 मिनिटं. आली बाई माझी पोराची सून. कुठं होती ग मा एवढा वेळ तू? Mom, I was doing yoga. It's my daily routine, you know. దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ చట్నీ தேடி பிடிச்ச ஹோட்டல்ல வாங்கின வந்த பார்சல். अय्यो अम्मा, मी विसरलीच की तुम्हाला नाश्त्याला काय खाणार ते विचारायला. अम्मा, काय खाणार तुम्ही नाश्त्याला? इडली सांबार, डोसा, मेदूवडा, काय खाणार अम्मा, बोला की. बाय बाय बाय, आता तू यातच आहेस वय. मला वाटलं नाश्ता झाला असेल तुझा करून. काय हो ना, तू बस ग इथं. की तुला इडली डोसा सांबार चटणी ते सोडून दुसरं काही येते का नाही ग बनवायला? इल्ले अम्मा, मला फक्त साऊथ इंडियन फूडच येते अम्मा. बाई राहू दे, मला कायचं ना खायचं, उपाशी मरते मी राहू. What happened, Mom? Why are you so upset? अगं काय नाही बाई, भूक लागली आत्याला. Oh, I see Amma is hungry. अगं हगरी काय म्हणते ना, कुणाला म्हणतेस ना हगरी? अय्यो अम्मा, हंगरी नाही म्हटली ती, हंगरी 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 म्हणजे भूक लागली असते अम्मा. असं होते. अगं मला माहितीये तू फॉरेन वर आलीस, पण हे असलं इंग्लिश माझ्या समोर झाडू नको बर का. मॉम, मी लवकरच मराठी शिकतच असते मॉम. लवकरच
तुमच्यासाठी सँडविच बनवू का? काय बोललीस विष हा? सोनाईस की वैरण ग विष काय घालतेस मला खायला नको तुझं काय आवय आत्या ती सँडविच म्हणती व ती नाही का ब्रेडचं असं बनवतात ती वाला सँडविच व आम्हा तेच ते सँडविच असं एवढं नको मला नाही खायचं मग जन्म मी तुमच्यासाठी पास्ता बनवू का? या प्लास्टिकच्या नळ्या खाल्लं वाटतं रे बाबा नको हे तर नकोच मला रे बाबा मॉम माझ्या हातचं काहीच नको म्हणतात इट्स नॉट फेअर मॉम तुम्ही काहीतरी द्या माझ्या हातचा बाई तू एकच काम कर मोबाईल राहू दे जा तुझ्याकडे माझ्यासाठी एक कप चहा करून आण एक कप चहा करून आण ओके मॉम हे रोमा मला चहा एकदम कडक लागतो बर का जरा बी थंड चहा मी पित नसते होय होय आत्याला एकदम गरम लागतंय नाहीतर घर डोक्यावरच जातंय गरम गरम मीन्स हाव हॉट एकदम हॉट मॉम डायरेक्ट हॉट सर्व्हिस चालेल का? चालेल बाई चालेल जातेस तर ही जवानी इथंच बसून राहतेस अगं ये इटली तो असा काय हुडकलेस का मगापासून अय्यो अम्मा का हो तुम्ही मला सारखे इडली डोसा म्हणता माझी चेष्टा करता का तुम्ही? अगं ए, काय हुडकायला लागलीस गत असलं इकडं तिकडं तरी अगं काल मी 4 डझन केळी आणली होती एकटीच ठेवली होती कुठे गेली सापडे ना किती 4 डझन होय 4 डझन म्हटली होती अम्मासाठी बनाना केक बनवेल पण कुठे गेली अगं 4 डझन केळी डायनासोर न खाल्ली असतील ग अय्यो डायनासोर हे घर असते की जुरासिक पार्क अम्मा मी इथे नाही राहणार अगं काय घाबराय तर लागलीस ग तसलं इकडे तुझ्या कानात एक मज्जा सांगते इकडं अगं 4 डझन केळी त्या डायनासोरनं नाही ग ही डायनासोर खाऊन गुपचूप बसलाय ढकरात येत अय्यो सामी तिच्या ढेरीला ढबा रडून मॉम इट्स रेडी खरं म्हणजे गरमागरम चहा सर्व्हिस पुढचा पशुला तुझा माझा जीव घेतेस का काय बट मॉम तुम्हीच म्हणाला होताच ना की चहा गरमागरम पाहिजे मग माझं काय चुकलं आणि तुम्ही हे सारखं साचवा माझा पाशवला असं का म्हणता व्हॉट डज दॅट मीन आय डोंट इवन फाइंड इट ऑन गुगल ऑल्सो मला हे गुगलवर पण सापडच नाही मॅम अगं ए बाई तुझा सटवे तुझा मुडदा बसवला म्हणजे चांगली बाई ग गुडुमन आय सी मॉम तुम्ही सुद्धा साचवी तुमचा सुद्धा माझा बसवला मॉम अगं तुझ्या जीवेला काय हाड आहे का नाही अगं या 150 सोनाले काय शिकवत असते गाईला अकलीचा भाग आहे का नाही तुला तेव्हा काय पाप केलं तरी मी या जन्मी असलं सुना भेटलं मला एक नुसती रील काढत असते एक नुसती इडली डोसा करत असते आणि हे तर माझं मुडतच बसते तेव्हा वाचू रे मला आता तूच धाव रे बाबा عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة حلو حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو Hi, my family. हॅलो How are you? Why you are doing? Why? आज इंग्लिश ढसले वाटतं You don't insult myself, huh? I am highly qualified, educated person. अय्यो अप्पा आज किती शिकले हो तुम्ही I can fail 2 times. Can fail 2 times. आय एम 1 वेळा 10th वेळा माझी सून आहे तू माझी सून आहे. जॉबचे इंटरव्ह्यू चाललाय हो इथं हा काम नाही तो तुम्हाला जा स्वयंपाकाची तयारी करा निघा लवकर तुमने भी शायद यही सोच लिया
करने के लिए पीता है। अरे मैं तो इसलिए पीता हूँ तेरी खटखट दिन भर की सहन कर सकूं। सुनांसमोर नाचताय काय, जमिनीवर पडताय काय, शोभते होय तुम्हाला? म्हणून तो पडलोय मी. आणि तुला डोक्याचा भाग आहे की नाही? हा, डोक्याचा भाग आहे की नाही तुला? इथं जमून चेक करतोय. इथं जमून मुंबईत लय हालते बघ, लय हालते इथं जमून. फार गटांगड्या खाताय आणि सांगतोय होय आम्हाला. अरे काय गाठंगळा बोलते तू? अरे पिल्लच नाही इथं मी तर तुला भासलो होतो बघ, भास. दाढी नीट सरळ चालता येत नाही म्हणा, भास होतोय म्हणा. काय चालतंय दाखवतो बघ तुला आता. हे बघ इथं प्रॉब्लेम आहे बघ, इथं प्रॉब्लेम आहे सगळा. इथं लेवल ठीक नाही केली बिल्डरने. इथं बघ इथं झाला प्रॉब्लेम आहे. हे आपले पैसे फुकट गेले बघ, वाया गेले आपले पैसे इथं. वाया तर माझं आयुष्य गेला तुमच्या सोबत लग्न करून आणि या खानदानात येऊन. मोठं खानदान मारण्याचं एक मोठं खानदान. खानदानाचं नाव काढू नको. नावाजलेलं खानदान आहे. वाता करते लय मोठं खानदान आहे आपलं. ओरिजिनल खानदानी माणूस आहे आपण. हा ये हौशे पण तू काय पण बोला, आपला प्रेम आहे तुझ्यावर, आपला प्रेम आहे तुझ्यावर बघ, लय प्रेम आहे आपला तुझ्यावर. कसलं आलंय डोंबल्याचं प्रेम? काय यार तू आपला एवढ्या लोकांसमोर अपमान करते, इन्सल्ट करते यार तू. हा हे बघ आपली ताकद बघ ना प्रेमाची. हे बघ औषध, अरे चार औषध दिसायला लागले मला इथे. चार इवा इथं आहे की बघ, इवा इथं आहे की बघ औषध. अगं चार महिने कुठून आणले औषध? हा इवा एक इथं, इवा एक इथं, इथं पण आहे बघ एक इथं. हित 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 हा हित. हे औषध फसवू नको तू. आता इथं होती बघ, हा इथं होती, इथं कधी आली? औषध आईला तुला शिंग कधी आली ग मत्स्य? औषध शिंग कधी आली तुला सांग? काय नव्हते आज कुठून आली? जनावर. बाय बाय, या माणसानं किती धोसली आहे. ह्याला माणसात आणि जनावरात काहीच फरक कळणार राव. अरे अरे थोड़ी सी जो पीली है, चोरी तो नहीं की है, वो जुली, वो जिला और रानो जमालो. कोई हमको रोको, कोई तो संभालो. अरे काही हाय की पप्पा पप्पा पडालो पडाल तरी कितीदा सांगितलंय काय नाही ते 90-30 घरी आम्ही गीत चाला हो. तर तू शिकव बापाला आता, बापाला पियाला शिकव तू आता. तुम्हाला काही सांगणं म्हणजे डोक्याला तापत झालं, लोक नाव ठेवायला लागले हो पप्पा. अरे ओरिजिनल खानदानी माणूस आहे आपण, ओरिजिनल खानदानी. बाप आहे तुझा वाघ रे. चुकलं तुला आमचं, माहिती चुकलं. आहे, तुला बाप तुझा वाघ आहे. असो असो चला चला आराम करा आराम करा. आई तू शांत बस तिथं. I go, my family, I go. चला I go. Bye bye. येऊन जा सूरज आतमध्ये. झालं माझा संसार उद्ध्वस्त झाला. कालपर्यंत नवरा दारू पिऊन येत होता, आता बाहेर लपडी पण करून यायला लागला. कसं व्हायचं माझं? अय्यो अम्मा, असं न करडू, आम्ही करतो काहीतरी अम्मा. असं रडते बघा. आत्या आत्या टेन्शन नका की घेऊ, आम्ही हाय नव आत्या. गाईज, आय हॅव अ प्लॅन. आपण मॉमचा मेकओव्हर करूया, म्हणजे मॉम एकदम ब्युटिफुल दिसेल आणि त्याचा बाहेर काही अफेअरही होणार नाही. व्हॉट्स इट गाईज? आत्या
मी एक बोलू का तुम्हाला? राग नका येऊ देऊ हा. बोल बाई बोल एकदाची बोल काय ते. आत्या तुम्ही तुमचं थोडस वजन कमी करा ना. Exactly. तुमच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. आपण मॉमचा वेट लॉस प्रोग्राम सुरू करू म्हणजे मॉम एकदम 0 फिगर दिसेल. अय्या म्हणजे आपली अम्मा करीना कपूर दिसणार की बस 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 बस. ओके मॉम, हा बघा तुमचा वेट लॉस प्रोग्राम. याच्या दाखवल्याप्रमाणे योगा करा मॉम. हा त्या हे एकदम बेस्ट आहे बघा. अम्मा आम्ही करतो की बघ तुम्हाला पण मदत. तुमचं ते चरबी कमी करायला. बस 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 माझं मी बघते काय ते. जा आता तुम्ही निघा. काम आहे तर कशा गोड गोड बोलल्या आणि आता हाकलून देतात. लय कडू आहे म्हातारी. एवढं वजन वाढलंय होय माझं. कळालंच नाही बाबा मला तर. जाऊ द्या काय ते म्हणते त्यांचं ते योगा आणि फ्योगा करून बघते. होईल अर्धा दिवसात कमी. मग काय कमी झाली की वजन मी पण अशी चवडीची शेंग दिसते ना. I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. Wow! What this man emphasizes that social justice is inseparable from gender equality is truly amazing. काय ते यांचं सांगितलं योगा आणि फ्योगा करून बघते रावच काय होते तर. हो बाई जरा मांडी घालून बघते काय ती योगानं टियोगा सांगितलंय सोन्याने माझ्या. अरे देवा 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 देवा. बापरे आता लयच अवघड आहे राव मांडी घालायचं तरी हे काय आपल्याला जमणार नाही राव. हे योगाने टियोगा काय दुसरा श्वासोच्छ्वास. हे काय श्वासोच्छ्वास. बरं हे करून बघते चला. ह्याच्या तर लय जीव कच भरते राव. कसले आसन सांगितले ते योगाने फेगावाल्याने. लास्ट बघते जरा सोपं वाटाले. शवासन हे आसन लयच भारी आहे राव. हे तर मला लय तास जमेल. हेच करून टाकते. तेच पण हा चलो. अम्मा 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 मेली की काय? अम्मा अम्मा अयो अम्मा मेली वाटतं. अम्मा अम्मा अशी कशी गेली तू? अम्मा अम्मा उठ की ग. अम्मा दवाखान्यात
बाई जरा थोडीशी पावडर लावते, केस पण विंचरते आणि लिपस्टिक सुद्धा लावते. हॅलो गाईज, हॅलो, मी तुमची लाडकी सोनाली. आज मी तुमच्या समोर लाईव्ह आली आहे, खास लाईव्ह आली आहे. तर माझी हौसाबाई सासू गेली आहे, म्हणजे मेली आहे. बघा बघा कशी मेली आहे. आमच्या घरात खूप दुःखद घटना घडली आहे. हो बघा ना, किती रडतात आहे दोघी जण. बघा ना, बघा ना कशा रडतात आहे. सासू मरे, सुना डवले, सॉरी सुना रडे. माझा आजचा हा स्पेशल व्लॉग असाच पाहत राहा. अगं हे काय लावलंय तू? हे इथं काय चाललंय? काय तमाशा लावलाय का असला? अवय थांबा की जरा. बघा किती लोक ऑनलाईन रडत आहेत. काय डोकं खात ठेवलंय का काय तू? आणि काय पहिल्यांदा- टायमिंग तू तुझा? पहिल्यांदा- मुलीला फोन लाव. पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज मिळालेत. बघा की जरा दम धरा. सांग ना म्हणजे ना. बाबांना फोन लाव. बाबा, हा बाबा लवकर या घरी तुम्ही. मी जरा पैसे काढून आणतो ATM मधून. बाबा लवकर या. गेली माझी सख्खी बायको गेली, बाबा गेली माझी सख्खी बायको गेली. अय्यो, अम्माने भूत आहे, पद्धतीची. Oh my God, mom. तुम्ही मेल्या नाहीत. तुम्ही जिवंत आहात. मी कशाला मारू? मी तर ते तुम्ही सांगितलं काय ते योगानं फियोगाची काय ते सावासन करत होते. काय आत्या तुम्ही पण छे, मेलं नाही काय नाही. तुम्ही जिवंत आहे हे कळताच माझे अर्धे व्ह्यूअर्स पळून गेले. तुमची सगळी नाटकं कळतात मला. इतक्यात मारत नसती, लक्षात ठेवा. मी पण तुम्ही मेल्या म्हणून बाबांनी तर किती छान डान्स केला. काय हो, तुम्हाला कसलं शॉक बसलाय? मी मरण्याचा का जिवंत असण्याचा? मला कळत नव्हतं मी दुःखात काय करतोय, काहीच कळत नव्हतं. मी तुझं असं घडल्यावर मी नसेल हे काय पोरीनो काय फसवता लाभा म्हाताऱ्याला. मला चक्कर येत आहे. हा बघा थोडस इकडे अरे सूरज, अरे लाव डॉक्टर. हा बाबा लगेच फोन लावतो मी. हॅलो हॅलो डॉक्टर रीना. हा मॅडम मी सेक्टर 1 CGS कॉलनी मधून बोलतोय. हा बोल. इथं थोडी एमर्जन्सी आली मॅडम. प्लीज लवकर या, तुम्ही लवकर या प्लीज. सूरज बाळा, डॉक्टर आले की मला पण तपासून घ्यायला सांग ना. या सुना माझ्याकडे लक्ष देत ना. ये आराम कर. ये बस आई तू बस. हा बस डॉक्टर आले ना की तुलाही चेक करू आपण. हो येऊन दे. बाबा मी बघतो. बस तिला बस. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? कुठे पेशंट? हे बघा, हे 2 पेशंट आहेत बघा. बापरे, सासू ना दोघी सोबत? सासूची नाटकं असतात नेहमीची. सासूचं काय नाही. काय म्हणला? अरे ते तू नाटक सिनेमा करते ना बाई, त्याबद्दल बोलत होतो, बाकी काय नाही. डोळे मोठे करा. तुम्ही नाही हो, तुम्ही. जीप काढा बाहेर. हो तुम्ही नाही, तुम्ही. जीप काढा. काढ की. अरे डॉक्टर, अय्यो अप्पा, डॉक्टर एकच वेळी 2 पेशंट बघते बघा. हं. मी काय म्हणते डॉक्टर, असे किती शिकले हो तुम्ही? 10th फेल 4 वेळा. अरे बापरे. गट्टे. सगळे डॉक्टर बघा, काय ते काही सिरियस आहे का? हं. या प्रेग्नेंट आहे, तुम्ही आई होणार आहात. अय्यो अप्पा, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहे. 2 बाळाला जन्म देणार अप्पा. असेल. तुम्ही बसा. अरे डॉक्टर तशी मी आहे प्रेग्नेंट, मला वाटतंय तसं.
4-4 पोरांचा 3-3 पोरांचा बाप झालोय, कधीतरी आई व्हायला द्या. हा, काय कंटाळा आला मला. ए इडली असा जरा शांत बस. ए बाई तू माणसाची डॉक्टरी नाहीस ना बा. हो सॉरी 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 सॉरी. तुम्ही सगळे प्रेग्नेंट आहात, तुम्ही सगळे आई होणार आहात. ऐका सॉरी 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 सॉरी. जनावर तुम्ही आई होणार आहात आणि तुम्ही प्रेग्नेंट आहात. काळजी घ्या आणि सोनोग्राफी काढू, आपण पुढचं बोलू. हा ठीक आहे. चला मी निघते. चला डॉक्टर, तुमचं जे काही आहे पेमेंट ते ऑनलाईन लगेच करू. देवाची कृपा आता मी आजी होणार आहे. माझ्या घरी एक छोटस नातू येणार आहे. नाचू नाचू means oh grandson. But mom, तुम्हाला कसं माहिती की आपल्याकडे नाचूच येणार आहे? सूरज आई काय ती लवकर हिची सोनोग्राफी कर आणि गर्भ मुलाचा असेल तर ठेवायचा, नसेल तर पाडून द्यायचा. म्हणजे आई आपल्या खानदानात चालत आलेली परंपरा आहे ही. पहिला मुलगाच असतो. But mom, तुम्ही हा भेदभाव कसा करू शकता? ही आमची परंपरा आहे म्हटलं ना. But mom, हे चुकीचं आहे. कायद्याने सुद्धा याला बंदी घातली आहे मॉम. हे तुझा कायदा गेला चुली. रोमा मुलगी परक्याचं धन असती आणि मुलगा वंशाचा दिवा. But mom, see, Dr. बाबासाहेब आंबेडकर याच्यात काय म्हणतात ते? I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. याचाच अर्थ मग जर देशाची प्रगती हवी असेल, जर समाजाची प्रगती हवी असेल, तर महिलांची प्रगती किती जास्त इम्पॉर्टन्स आहे मग. पण तुम्ही तर इथे मुलीला जन्मच घेऊ देत नाही आहात. रोमा तू ह्या घरात काय पण आण, पण ह्या माणसाचा पुस्तक आणि ह्या माणसाचा फोटो या घरात येता कामा नाही. But why mom? या माणसाचा पुतळा तर सगळ्या जगभरात मोठ्या सन्मानाने उभा आहे. मग आपल्या घरी त्यांचा फोटो का नको? अम्मा, हे तर डॉक्टर आंबेडकर, द ग्रेट पर्सनॅलिटी. हा माणूस प्रॉपर महाराष्ट्राचा. पण ह्यांचे पुतळे, ह्यांची नावाची शाळा, युनिव्हर्सिटी आमच्या साऊथ मध्ये पण असते बघ. हो हो खरं असेल. मी सुद्धा परवा टीव्ही बघत होतो, त्या तिथे ह्या माणसाचा फोटो आणि पुस्तक ठेवायला आपण काय याच्या जातीचे आहेत व्हय? That means? जात मीन्स कास्ट. रोमा मराठीत जातीला, इंग्लिश मध्ये जातीला कास्ट असे म्हणतात. But dad, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की आपण स्कॅज्युअल कास्ट म्हणजेच SC मध्ये येत होते, त्यामुळेच तर तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, तुमच्या मुलांना चांगलं एज्युकेशन मिळालं, तुमचे 2 मुलं तर गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत. Am I right, Dad? बरोबर आहे रोमा, तुझं अगदी बरोबर. आम्ही SC मध्ये आहोत, पण आम्ही ते SC नाही बाई. हा ते SC नाही. बरोबर. Oh my God, what does that mean? आपण SC आहोत पण आणि नाहीच पण? लेट मी एक्सप्लेन रोमा. आपल्या या पूर्ण भारत देशात जे शेड्यूल कास्ट आहे त्यामध्ये 1109 या जाती येतात. मीन्स 1109, ज्यांना भारतीय संविधानाने सामाजिक भेदभावाच्या कारणास्तव काही सवलती म्हणजे सिक्युरिटी दिलेल्या आहे. पण हा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचे नाही आहोत, मात्र सवलती आपण सगळ्या घेतो. Yeah, now I got this. आज काही हिच्या डोक्यात प्रकाश पडलाय वय. मग जर ना मी त्या पुस्तक आणि त्या माणसाचा फोटो घरात का नको म्हणत होती ते. वाव मॉम वाव. आज तुम्ही ज्या माणसाचं पुस्तक आपल्या घरात नको म्हणताय ना, आज त्याच माणसाचा पुतळा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मोठ्या सन्मानाने उभा आहे मॉम. आणि जगातील चालणारे लोक ज्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकतात, कोलंबिया युनिव्हर्सिटी, तिथे तर त्यांना सिम्बल ऑफ नॉलेज म्हणतात मॉम. म्हणजे सिम्बल ऑफ नॉलेज अम्मा म्हणजे लई खूप हुशार माणूस बघ. समजलं. मी तेच म्हणत होतो. टीव्हीवर काल बघितलं मी, बाबासाहेबांची जयंती तिकडे साजरे करतात अमेरिकेत, आणि त्याला काहीतरी इक्वॅलिटी डे वगैरे असं काहीतरी म्हणतात, बरोबर ना? Dad, हं.
अमेरिका, कॅनडा अशा भरपूर राज्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बर्थडे म्हणजेच वाढदिवस साजरा केला जातो. तिकडे त्याला समता दिवस म्हणून साजरा करतात. राहू द्या तुमचं कौतुक. आपण पण देतो की जयंतीला वर्गणी. होय होय, फक्त 500 रुपये, ते बी आनंद जाधवांनी 100 फेऱ्या मारल्यावर. काय चालू आहे तिथं? काय वातावरण गरम करायचे? बस बरं, रुमा ये जरा, ये. रुमा मला सांग ना, ते रिझर्व्ह बँकचं वगैरे बाबासाहेब काय म्हणतात त्याबद्दल? त्यात इंडियाची इकॉनॉमिक्स RBI ज्या पायावरती उभी आहे त्याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथात आहे. अच्छा, म्हणजे बाबासाहेब फक्त पुस्तकातच नाही, या आपल्या खिशातली नोटांवर सुद्धा बाबासाहेब आहेत तर, है ना? नॉट एक्झॅक्टली दॅट, पण या नोटांच्या क्रिएशन मागे मात्र तेच आहेत. आणि सोनाली ताई, तू ज्या रील्स बनवतेस ना, ज्याला तू फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतेस, मराठीमध्ये त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणतात रोमा. एक्झॅक्टली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचा अधिकार सुद्धा त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला. रोमा, माझ्या या पोटातल्या बाळासाठी बाबासाहेबांनी काही तरतूद केली आहे का ग? माझं बाळ ह्या जगात येईल ना, काही व्यवस्था त्याचा आताच बळी घेईल ग. काय जरी झालं खानदानची परंपरा मोडता कामा नाही. खानदानाचं नाव काय हिच्या पोरी मोठा करणार आहेत? सूरज, काय ते सोनोग्राफी कर. गर्भ पोराचा असेल तर ठेवायचा, नसेल तर पाडून टाकायचा. पण आई, मुलगा असो किंवा मुलगी, मला हे माझं बाळ हवंय. सूरज, हे बाळ मला हवंय. हे बाळ हवंय मला. मग स्टॉप ऑल ऑफ दिस नॉनसेन्स. काय लागलं हे मुलगा मुलगी? मुलगी म्हणजे काय मार्केट मधली वस्तू आहे का? आवडली तर घरी आणायची, नाही तर रिजेक्ट करायची. आणि मग लक्षात ठेवा, स्त्रीच्या गर्भावर केवळ तिचाच अधिकार असेल. मूल जन्माला घालायचं की नाही हा डिसिजनही मात्र केवळ तिचाच असेल. आणि तिचा तो अधिकार जर तिच्याकडून कोणी काढून घेत असेल तर मग त्याला जेल होईल. मला माझ्या घरामध्ये कायद्याची भीती दाखवतेस होय? मी तुम्हाला भीती नाही दाखवत आहे मॅम, मी तुम्हाला आरसा दाखवते. ज्या माणसाचा फोटो तुम्ही या घरात नको म्हणताय ना, आज त्याच माणसामुळे तुम्ही या घराचे मालक आहात. जे समाजात सन्मानाने वावरताय ना, ते कोणामुळे मॅम? जर हिंदू कोड बिल लिहिलं गेलं नसतं तर तुम्हाला प्रॉपर्टीचा अधिकार मिळाला असता मग? हिंदू कोड बिल, कॉन्स्टिट्यूशन हे किती इम्पॉर्टन्स आहे. आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिताना फक्त त्यांच्या जातीतील महिलांचा विचार केला की सगळ्यांचा विचार केला मॅम? हिंदू कोड बिल, कॉन्स्टिट्यूशन जर लिहिलं गेलं नसतं तर आज इथल्या देशातील महिलांची काय अवस्था झाली असती मॅम? I cannot even imagine. एकदम बरोबर बोलली ती रोमा. बाबासाहेब एका जातीचे कधीच नव्हते, ते या मातीतील प्रत्येक जीवासाठी लढले. आज आपण सर्व महिला जे सन्मानाने जगत आहोत त्याच बी बाबासाहेबांनी पेरलंय. रोमा, खरंच तू आज माझे डोळे उघडलेस. आजपर्यंत आम्ही फक्त सवलती घेत राहिलो, सोयी सवलती सगळ्या घेतल्या नाही मी म्हणेन, लाटल्या. पण ज्या व्यक्तीने हे दिलं, ज्या महान मानवाने हे दिलं, त्याच्या विचारांपासून आम्ही दूरच राहिलो. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेटिंग फॉर व्हिसा हे पुस्तक आमच्या सिलेबसला होतं. म्हणजे ते आजही आहे. म्हणजे बाबासाहेबांचा इतिहास सगळा कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये शिकवला जातो. येस सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच एका जातीचे नव्हते, तर ते युगपुरुष होते. अमेरिका, साऊथ आफ्रिका, कॅनडा, जर्मनी या राज्यांनी तर त्यांना वंदन केलंय. नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग, बराक ओबामा यांनी तर त्यांना आपलं इन्स्पिरेशन आदर्श मानलंय. आणि त्यात तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्टही सांगायची होती. हॅलो, इंटरेस्टिंग गोष्ट सांग की का रोमा, काय आहे ते? कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना वेटिंग फॉर व्हिसामुळे माझी बाबासाहेबांशी ओळख झाली.
मला त्यांचे विचार इतके आवडले की मी डिसाईड केलं मी त्यांची अजून पुस्तके वाचेन. मग मी डिसाईड केलं की आता या माणसाच्या देशातच जाऊन राहायचं. म्हणून मी या देशात आले, मी या देशाची सून झाले, मग मी तुमची सून झाले. रुमा, आजपर्यंत ऐकलं होतं मोठमोठ्या नोकऱ्या पॅकेज बघून आपला लाईफ पार्टनर बघणाऱ्या खूप मुली पाहिल्या, पण तू एक फॉरेनर मुलगी फक्त बाबासाहेबांची पुस्तक वाचून विचार ऐकून भारतात आलीस, भारताची सून झालीस. आज माझीच मला लाज वाटते. भारताच्या बाहेर बाबासाहेब कळले, पण याच मातीतले आम्ही असून सुद्धा आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला, जातीच्या चौकटीत त्यांना अडकवून ठेवलं. बघा आत्या, ही फॉरेनची मुलगी बाबासाहेबांचं घर म्हणून ह्या देशात आली आणि आपण बाबासाहेबांच्या देशात त्यांच्याच घरात राहून त्यांच्याच लेकीचा बळी द्यायला निघालोय. बस झालाय, बस. नो मीन्स नो. मी आता सोनालीची सोनोग्राफी अजिबात करणार नाही. आणि काय ते गर्भलिंग निदान चाचणीचं म्हणते ते तर मुळीच नाही. मुलगा असो वा मुलगी ते या घरात जन्म घेईलच आणि ते बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे ताट मानेनं जगेल. खरंच सूरज, आजपर्यंत मी स्वतःला खूप शहाणी समजत होते. माझ्या सुनांना, माझ्या लेकींना मला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या या महामानवाला मी घराबाहेरच ठेवत आले. सोनाली लेकी, मला माफ कर ग. वंशाच्या दिव्याच्या हौसापोटी मी घरातली पत्ती विजवायला निघाले होते. आम्हाला माणूस म्हणून अधिकार देणारा या महापुरुषाला मी विसरत आले. इथेच माझी मानसिकता मार खाल्ली ग. मला माफ कर. आता आपण या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो पण येईल, त्यांची पुस्तके पण येतील आणि आपण जयंती पण साजरी करूया. हो हो, आता बाबासाहेबांची जयंती येते, तीही आपण साजरी करूया, नाही का? बरोबर म्हणताय बाबा. आई, बाबा, या वर्षीची जयंती आपण फक्त वर्गणी देऊन नाही तर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून साजरी करू. आणि हो सोनाली, तुम्ही लक्षात घे, आपल्या होणाऱ्या बाळाचं नाव आपण बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे ठेवूया. होय अम्मा, आपण इथे 42 इंचच्या मोठा टीव्ही घेणार होतो, तो मी कॅन्सल करून आता पुस्तकांसाठी कपाट आणि बाबासाहेबांची पुस्तके ऑर्डर केली बघा. आणि ह्यांना पण मेसेज करून सांगितलं की मला सोन्या चांदीचे दागिने नको, तर मला छान छान पुस्तके आणा म्हणून. कारण घरामध्ये पुस्तकं असणं म्हणजे लाज वाटण्याची गोष्ट नसून अभिमान बाळगण्याची गोष्ट असते. Absolutely correct. बरोबर आहे. घराची श्रीमंती ही मोठमोठाले टीव्ही, फ्रीज, फर्निचर यावर नसून घरात किती पुस्तकं आहेत यावर ठरते. ज्या घरात बाबासाहेबांची पुस्तकं, ते समतेचं घर, तेच ज्ञानाचं घर, है ना? आज मला समजलंय बाबासाहेब किती महत्वाचे आहेत या परिवारासाठी, या समाजासाठी आणि या देशासाठी आणि या मानव जातीसाठी. बाबासाहेब खरंच खूप महत्वाचे आहेत. एकदम बरोबर बोलली तू अम्मा. आता आपण या घरामध्ये टीव्हीचा मोठा आवाज नाही तर पुस्तकांच्या पानांचा आवाज येईल बघ. आणि अम्मा, तू म्हटली होती ना की मुलगी हे परक्याचं धन असतं म्हणून. अम्मा, आपल्याला आज या रोमामुळे समजलं मुलगी हे परक्याचं धन नसून ते घराचं खरं ज्ञान असतं. तर मग सिम्बॉल ऑफ नॉलेजच्या या घरात आता फक्त कायद्याचाच कारभार राहणार. बोला बोला की मग सगळे जण जय भीम, जय भीम. आमचा किनारा हा बोले दरारा हा